मी व्लॉग मध्ये स्वागत आहे. तर आता मी चाललोय, थोडस काम आहे आमच्या, निघालोय. मागच्या व्हिडिओ टावर चढलो दाखवतो त्या टावर, बघून या त्या दिवसाचं शेगडी गाईस. आता हे बघा जवळून, हे बघा, हे बघा, हे बघू शकता तुम्ही काय ते बघा. आम्ही हे ना जे टॉप इथंपर्यंत, हे बघा इथंपर्यंत गेलो, हे बघा इथंपर्यंत, हे आज शेतामध्ये एवढं काम म्हणजे केलंय आम्ही, दगडं वगैरे थोडा जाळ वगैरे लावलं, हे बघा तुम्ही पाहू शकता पुन्हा रानामध्ये अशा प्रकारे. आणि आम्ही आता निघालोय आता घरी जाऊन आणखी काहीतरी तुमच्यासाठी एक काहीतरी आणखी एक गंमत आहे, सरप्राईज आहे. तुम्ही बघत राहा, स्टेट येऊन बाय. तर भावांनो, आम्ही निघालतो, तर इथं बघा विषय काय झालाय. पलीकडली पिन इथली निघून कुठं पडली की आता इथं काय तर ही करावं लागेल, काय म्हणतात त्याला, जुगाड करावं लागेल आम्हाला आता, जुगाड. तर हे नट पडलेलं होतं, टोपले घेऊन आम्ही सगळे हे दुसरं कामाला लागलं आता हाती. संघर्ष गाईस, संघर्ष. चलो लेट्स गो. मागून विषय काय झाला माहिती आहे, आणखीन आम्ही चावीस विसरलो होतो घरी ट्रॅक्टर. मग आता चालू कसं करायचं ट्रॅक्टर, इकडे बघा, एक सेकंड इकडे दाखवा, हे बघा ही वायर असते, इथून ही वायर गेलेला आहे स्टार्ट करायची इथल्या गड्डूला, ही वायर गेलेला असते गड्डूला स्टार्टरच्या. तर आपण ही वायर इथं स्टार्टरला जोडलेला असते असं. मग ही जर आपण जोडलो तर तिथून त्या गड्डूपासून चावी लावून चालू होती गाडी. जर ही वायर आपण खोललो, आणि एक सेकंड मला न्यूट्रल आहे का नाही गाडी चेक करू द्या, न्यूट्रल आहे गाडी, ही वायर इथं बघा, आता लक्ष देऊन विषय असं गाडी डायरेक्ट चालू होते, डायरेक्ट म्हणते त्याला. चला सर गाईज, आपलं ट्रॅक्टर सुरू झालेला आहे, तर आपण चाललोय स्टेट यू. गाईज आम्ही आलो आहेत आता, मला म्हणलं होतं ना एक सरप्राईज आहे ते, तर आता एक सरप्राईज आहे बघा पुढे गेल्यानंतर काय आहे ते. समजलं असेल तुम्हाला आता टावेल बघून, तरी पण एकदा बघाच काय विषय नवीन. तर झाले सगळं पोहून वगैरे, आता हे बघा आता केस वळवत आहोत, झालं आता निघायचं गावाकडं. आंबे बघा, आंब्याचं आणि सुकून वाटतंय. आपण ताजा काढून बघू, एक काढू आता आपण. हात बघा माझा, ते चिक कसं ओढायलेलं आहे बघा हातावरती, दिसलं का? हे चिक जर लागलं ना, म्हणजे असं अंगावरती त्याचा डाग लागले का, की ओठावरती लागलं काय, तरी 5-6 दिवस ते सगळं डाग राहते. 5-6 दिवस नाही, लय लहान लागते ती. खाऊत आपण, ही कुणाला खाणार आणि ही मी खाणार, तू खा नाही. चला गाईस एक साथ खाऊ. तर संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आम्ही आता परत आलेलो आहेत शेतात. So guys, we are back to our farm. So morning we went for swimming. After that we went for one wedding. So it was 40 degrees Celsius, so we didn't came to farm. Now we back in the farm, and as you see, this is a watermelon farm. You can see it here. So I'm here with my brothers. We are
तर ही टरबुजाचं पीक आहे. ही 45 डेजचं पीक आहे. ही म्हणजे सगळं काय कम्प्लीट करण्यासाठी, मोठं पीक येण्यासाठी टोटल खर्च येते एक एकरी 70 ते 75 हजार रुपये खर्च येते. फवारणी साईट पुन्हा सगळं काय त्याच्यामध्ये आलं. त्यासाठी ड्रिप सिस्टम करावं लागते, त्याच्यानंतर ही आतरावं लागते, पुन्हा माती ओढावं लागते ह्याच्यावर. नंतर आता हे सध्या जी काय आहेत ना, ही राहिलेला माल आहे. ही छोटा जी आहे राहिलेला माल आहे, मोठा माल गेलेला आहे. आता हे सगळा खराब माल उरलेला आहे थोडा बहुत. ह्याच्यामध्ये पण चांगलं काय आहे, पण स्टार्टिंगला जे माल जात आहे ना, ती मोठा जात आहे. सी हाउ माय ब्रदर इज हीरो. हेलो गाइस, तो सब लोग बोलते हैं कि क्या रखा है खेतों में. सो एक आपको एक बात बताता हूँ. फॉर्च्यूनर 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 फॉर्च्यूनर. दिस इज द पावर ऑफ एक्सपर्ट्स. And in this 1 acre of plant we earn in 45 days 1 lakh rupees. So tell me how much you earn as by doing an IT job. हाँ IT job ना 1 महिन्यामध्ये किती किती कमवणार आहात तुम्ही बघा. आता हे ती छोटंवाला आहे, त्याला फोड येतं धोंड्यावरती. आता हे छोटंवाला बेबीवाला आहे, म्हणजे ही काय होत नाही. आपण ह्याला धोंड्यानंतर ती फोडू. मध्ये कसं लाल निघते का कसं निघते बघू. हे वाला पण फोडू आपण. ह्याच्यावर फोड फुटत नाही तुझ्या ना. ते पण आहे. सॉरी गाइस, घाण तरीके से. कारण ही विषय कसं झालेला आहे, आज वातावरण तुम्हाला माहिती आहे, गरमीचे दिवस आहेत. किती गोड आणि हे ज्यूसी आहे, तुम्ही बघू शकता. ही तर लाल तर लालच आहे. हे बघ, दिवसभर गरमीमध्ये ही झालेला आहे. आता ही सगळं मध्ये कारण आता ही एक थोडं बहुत ह्याला थंड करूनच खाता येते. आता हे वाला बघू आपण कसं होते. हो का, हे वाला पण कसं निघालं बघा तुम्ही. रेडच आहे. ही ओरिजिनल आहे, म्हणजे ह्याला काय इंजेक्शन दिलेलं नाही, काय नाही. तर तुम्ही म्हणजे विचार करा, एवढे छोटे छोटे वॉटरमेलन जर रेड निघत असतील तर मोठ्यांचा काय विषय आहे बाई. हे बघू शकता. खावा भाऊ, खा ना तू. वातावरण बघा कसलं स्वीट झालेलं आहे. तर आपण नंतर आता आपण पपयाच्या ह्याच्यामध्ये जाऊ, तुम्हाला तिथं व्लॉग कंटिन्यू करू. तर आता आपण बघितलं की मागच्या ह्याच्यामध्ये की आपण आलो होतो टरबूजच्या ह्याच्यामध्ये. तर गाईज आता आम्ही आलोय पपईच्या ह्याच्यामध्ये. तर तुम्ही बघू शकता 6 महिन्याची पपई आहे. हे 6 महिन्याची पपई आहे. हे झाड बघू 1 शकता तुम्ही. वर्षानंतर पपई लागायला चालू होते. हे बघा हे झाड. त्याच्यानंतर ही लांबपर्यंत खूप वर्ष चालते. 2-3 वर्ष तर चालते. ओके. तोपर्यंत थोडं कंटिन्यू येत राहते. 3-4 महिन्याला थोडे, 3-4 महिन्याला थोडे, असं कंटिन्यू येत राहते आणि 2 वर्ष चालते. अच्छा, वेदर बघू शकता तुम्ही. खूप असं 7 वाजले. सिनरी. टाइम जरा खूप ही झाला, उशीर झाला संध्याकाळी. पपईचे झाड लाईन बाय लाईन. वातावरण तर सुंदरच आहे. पाहायला पाणी असं दिलं जातं, औषध पण इथून असं दिलेलं जातं, ड्रिप थ्रू द ड्रिप. सुंदर असं वातावरण. सो गाईज आता लेट झालेलं आहे, खूप लेट म्हणजे अंधार पडत आहे. 7 वाजले आणि आम्ही चाललोय आता शेतामधून.